स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडू शकतात। सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होती। या सगळ्या विषयी बोलण्याकरता मंगेश ससाणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। खरं तर पुणे जिल्हा असू दे किंवा राज्यात इतर ठिकाणी बहुतांश ठिकाणी 50% मर्यादा ही ओलांडलेली आहे आणि नेमका हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयात 17 तारखेला देखील उपस्थित करण्यात आला आणि नेमक्या याच मुद्द्यावर आज जो काही फैसला होणार आहे तो मात्र सर्वार्थानं महत्त्वाचा असेल। मंगेश जी, हो नक्कीच। या संदर्भामध्ये 19 तारखेला सुनावणी होती। तेव्हा राज्य सरकारतर्फे जे एसजी तुषार मेहता यांनी कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जी लॉटरी आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे। या संदर्भात आम्ही सविस्तर अहवाल ठेवतो, त्यासाठी एक तारीख द्या आणि त्यांच्या या सबमिशनवर मग कोर्टाने आजची 25 तारखेची तारीख दिली होती। तर या संदर्भामध्ये आज सविस्तर सुनावणी होईल। याच्यामध्ये ट्रिपल टेस्टची पूर्तता करताना जो 6 मे 2025चा जो निर्णय होता त्यावेळेस कोर्टाने सांगितलं होतं, या संदर्भामध्ये माझी याचिका होती, बाठिया कमिशनने ओबीसीच्या खूप जागा कमी केल्या, त्याच्यावर आमचा आक्षेप होता। पण त्यावेळेस 6 मेला कोर्टाने सांगितलं होतं तो आक्षेप कायम राहील, पण तत्पूर्वी निवडणुका बाठिया कमिशनच्या आधीच्या आकडेवारीनुसार घेण्यात याव्या, म्हणजे 27%। परंतु हे करताना इलेक्शन कमिशन किंवा राज्य सरकारने काहीतरी चूक केलेली दिसते। जिथं ट्रायबल जास्त आहे तिथं 27% ओबीसी आरक्षण प्रस्थापित केल्यामुळं 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। आणि हीच गोष्ट घेऊन काही पेटिशनर म्हणजे विकास गवळी असतील, त्याच्यानंतर दीपांकर बच्चाव आणि आणखीन एक अग्रवाल म्हणून ते कोर्टामध्ये आलेत आणि ट्रिपल टेस्टचे उल्लंघन केले असं ते कोर्टाला म्हणतात। त्यामुळं या संदर्भामध्ये आज सुनावणी होईल। आमची ओबीसीची आम्ही बाजू तर नक्कीच मानणार आहोत। राज्य सरकार त्यांची बाजू मांडेल। ज्याचा प्रोग्राम सुरू झालेला आहे तर त्या निवडणुका अशा होऊन द्या, कदाचित अशी भूमिका घेऊ शकतील। पण याच्यावर कोर्ट कोणत्या पद्धतीने विचार करते आणि निकाल देते ते आज समजेल। या संदर्भामध्ये जिथं 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे तिथल्या निवडणुकांचा कार्यक्रम किंवा त्या ज्या वाढलेल्या जागा परत ओपन मध्ये कन्वर्ट करण्यास कोर्ट सांगू शकतं किंवा तिथल्या परत निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा सुरू करा असं पण म्हणू शकतं। तर या संदर्भामध्ये वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन आहेत, वेगवेगळ्या शक्यता आहेत, तिथं आम्ही ओबीसीची बाजू मानणार आहोत। अगदी मंगेशजी, पण या सगळ्यामध्ये आज खरंच निर्णय होईल की पुन्हा एक तारीख मिळेल? नाही, या संदर्भामध्ये शक्यतो आज काहीतरी त्याच्यावरनं एक निर्णायक काहीतरी ऑर्डर येऊ शकते, पण सांगता येत नाही, कारण की वेगवेगळ्या पिटिशन आहे। एक कंटेम्प्ट पिटिशन आहे, एक पिटिशन असं म्हणतीये जे अग्रवाल आहेत गोंदियाचे की बाठिया कमिशनच्या रिपोर्ट नुसार निवडणुका घ्या। बच्चाव यांची पिटिशन अशी म्हणते की 50%च्या वरती जे गेलेलं आहे तिथं फक्त पुनर्प्रस्थापित करा आणि 50%च्या मर्यादेत ठेवा। वेगवेगळ्या पेटिशनरचं वेगवेगळं म्हणणं आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या ओबीसीला धक्का लागला नाही पाहिजे। 50%ची मर्यादा एक वेळेस आम्ही मान्य करू, पण बाठिया कमिशनच्या द्वारे जर निवडणुकांसाठी जर कोर्ट म्हणत असेल तर त्याला आम्ही नक्कीच विरोध करू। अगदी या सगळ्या मुद्द्यावर खरं तर सुप्रीम कोर्टानं याआधी सुद्धा स्पष्ट संकेत दिलेले होते। जर आरक्षणाची मर्यादा 50%हून अधिक जात असेल तर निवडणुका पुढे ढकलल्या तर काय हरकत आहे, अशी खरं तर संकेत सुप्रीम कोर्टानं याआधी सुद्धा दिलेले होते। त्यामुळे दोन एकतर शक्यता वर्तवल्या जात आहेत। एकतर राज्यांना आदेश दिला जाईल पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात पडताळणी करून 50%च्या आत आरक्षण बसवावं या संदर्भात, किंवा मग थेट आदेश दिले जातील की निवडणुका पुढेच ढकला। मग जर दुसरा पर्याय काही होऊ शकतं, अगदी दुसरा पर्याय जर सर्वोच्च न्यायालयानं निवडला तर मग ती तारीख कुठली दिली जाऊ शकते या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळतात का? कारण 31 जानेवारी नंतर
पुढे जर आणखीन 1-2 महिन्यांनी निवडणुका गेल्या तर मात्र तो सगळा उन्हाळ्याचा काळ असेल, त्यानंतर येणारा पावसाळा असेल, आणखीन किती लांबणीवर जाऊ शकतात या निवडणुका? नाही, या संदर्भामध्ये 6/5/2025च्या ऑर्डरचं चुकीचं इंटरप्रिटेशन राज्य सरकार आणि इलेक्शन कमिशन तर्फे झालेलं हे सकृत दर्शनी दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांची ही चूक आता सर्व निवडणुकांच्या अंगलट आलेली असं एकंदरीत समजतंय. पण याच्या संदर्भामध्ये निवडणुका तत्काळ घेण्यात यावा अशी कोर्टाची 6 मेला पण भूमिका होती. त्याच्यानंतर परत 16 सप्टेंबरला एक सुनावणी झाली होती. त्याच्यामध्ये कोर्टानं सांगितलं की तुम्हाला जास्त आम्ही एक्सटेन्शन देऊ शकत नाही. इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं आमच्याकडे ईव्हीएम्स नाही आहेत किंवा आमच्याकडे मनुष्यबळ नाही. त्यावेळेस कोर्टाने डायरेक्शन दिले होते की राज्य सरकारने या संदर्भामध्ये जो काही अधिकारी आहेत ते इलेक्शन कमिशनला पुरवावे आणि 31 जानेवारीच्या आतमध्ये हा सगळा कंप्लायन्स करावा. त्यामुळं कोर्ट या निवडणुका घेण्याबाबत खूप आग्रही आहे आणि अनेक पेटिशनर आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत, त्यांचं हेच म्हणणं आहे की इलेक्शन्स बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. प्रशासक याच्यावर नेमले गेलेत, प्रशासक हे प्रॉपर्टी भाड्याने देत आहेत किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या गैरसोयी होत आहेत लोकप्रतिनिधी असल्यामुळे. त्यामुळं मला असं वाटतंय की कोर्ट या संदर्भामध्ये नक्कीच ज्या हिअरिंग्स आहे याच्या संदर्भामध्ये मग एक कार्यक्रम आखेल आणि याच्या संदर्भात ज्या सुनावणी त्या शॉर्ट डेटवर घेईल. पण जे 31 जानेवारीचा जो तारीख आहे तर त्याच्यावर कोर्ट ठाम राहील असं एकंदरीत वाटतंय. त्याच्यामध्ये 1-2 महिने जास्त पुढे जाऊ शकतात. त्यामुळं आज नक्कीच या संदर्भामध्ये काहीतरी सकारात्मक येईल अशी आम्ही आशा करतो. मंगेशजी, या निमित्तानं मला पुण्याचा उल्लेख करावासा वाटतो. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये 50% इंडिकेटर हे व्यवस्थित पाळण्यात आलेले आहे. त्या दृष्टिकोनातून काही जुळवणी, गणित जुळवण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न केले जातील का? तशी समिती गठीत करण्याच्या दृष्टीनं काही आदेश दिले जातील का? कारण सरकारकडून असं देखील म्हटलं जात आहे की 17 डिसेंबरच्या नंतर निवडणुका घ्याव्यात, कारण त्या आधीचा काळ हा सगळा अधिवेशनाचा असणार आहे. त्यामुळे निवडणुकांसंदर्भात पुन्हा गणित जुळवताना तारांबळ होईल असं सरकारचं म्हणणं आहे. काय वाटतंय? नाही, नक्कीच. आता जे हिवाळी अधिवेशन असल्यामुळं मग जो प्रचाराचा जो हे असतो, जे कॅम्पेनिंग असतं येऊ शकते. अधिवेशनात वेगवेगळे विषय निघतात. त्यामुळं पण जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासाठी हा खरं कसोटीचा काळ. अगदी या संदर्भामध्ये नोटिफिकेशन काढताना जर खबरदारी घेतली असती तर हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत निश्चित मुद्दा लक्षात येतोय. त्यामुळे अर्थातच या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात काय फैसला होतो आज हे पाहणं महत्त्वाचं असेल. मंगेशजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.